नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे संविधानाची वाटचाल. सर्वांना माहीत असेल की आधीच्या आपण याच्यामध्ये काही स्थानिक शासन संस्था आहेत, भारतातील संविधानातील वेगवेगळी मूल्ये आहेत, तत्त्वज्ञान आहे, वेगवेगळ्या शासन यंत्रणा आहे, आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे असतात, त्यांचे स्थान विस्तार या संदर्भात आपण थोडक्यात माहिती मागच्या येथे बघितलेली आहे. या वर्षीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये आपण संविधानाची वाटचाल कशा प्रकारे सुरू झालेली आहे. तर संविधान म्हणजेच काय सगळ्यांना माहीत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचा कारभार कशा प्रकारे चालावा एका लिखित संविधानाने सुरू व्हावे यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संविधान तयार करण्यात आलं होतं. साहजिकच संविधान हे तयार केल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाची काय झालेली आहे, अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता बघा, भारताच्या संविधानाने धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं काय केलं होतं, उद्दिष्ट मांडलं होतं. धर्मनिरपेक्ष म्हणजेच काय, तर कोणताही धर्म हा श्रेष्ठ नाही, तर सर्वांना समान हक्क दिला पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं काय केलं होतं, उद्दिष्ट ठेवलं होतं. त्या व्यतिरिक्त सर्व नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावे अशा वेगवेगळ्या मूल्यावर आधारित हे संविधान निर्माण झालेलं आहे, ज्यामध्ये सामाजिक न्याय आणि समता आधारलेली आहे. जेणेकरून आपल्या देशाचा विकास व्हावा आणि समाजातील व्यक्तींची प्रगती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. सर्वांना समान वागणूक मिळावी, समतेवर आधारित समाज निर्माण व्हावा हे त्यामागचा उद्देश होतं आणि म्हणून अशा प्रकारे समतेच्या याच्यावर आधारित काय झालेलं आहे, संविधान तयार करण्यात आलेलं आहे. आता प्रत्यक्ष 26 जानेवारी 1950 पासून काय झालेले आहे, संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे आणि या संविधानानुसार राज्यकारभार काय झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून हा दिवस गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो, कारण खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य आलेलं आहे. आता बघा, भारतीय याच्यातील महत्त्वाचे बदल काय झालेले आहे की सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने काय केली, वेगवेगळी पावलं उचलली गेली. सगळ्यांना माहीत असेल, पूर्वीच्या काळी समाजामध्ये वर्गवारी पद्धत होती, विशिष्ट समाजाला सवलती दिल्या जायच्या आणि काही समाजाला काय केली जाते, हीन वागणूक दिली जायची. आता बघा, या प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला 3 मुद्द्यांपुरता हा प्रस्तुत पाठ आपला 3 मुद्द्यांपुरता आहे. यामध्ये लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था या संदर्भात माहिती दिलेली आहे. बघा, सर्वप्रथम आपण आता तुम्ही याआधी शिकलेला आहात, बऱ्याचशा इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेला आहात लोकशाही म्हणजेच काय, की या ठिकाणी लोकांचं राज्य आहे आणि म्हणून हे लोकशाही राज्य भारतामध्ये काय झालेलं आहे, प्रस्थापित झालेलं आहे. आता पहिला मुद्दा आहे राजकीय प्रगल्भता. आता बघा, पहिला मुद्दा आहे राजकीय प्रगल्भता म्हणजे लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, तर त्या संरचना आधारे केवळ प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. बघा, म्हणजे लोकशाही आहे म्हणजेच लोकांना न्याय किंवा समता, लोकांना सर्व या लोकशाहीमध्ये सहभागी होतात की नाही किंवा सर्व लोकांना समान न्याय मिळतो की नाही, नुसतं संरचना असून चालत नाही, तर त्यासारखा प्रत्यक्ष व्यवहारसुद्धा केल्यास लोकशाही काय होतो, राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जातो. बघा, बरेचसे असे देश आहेत की त्या ठिकाणी लोकशाही आहे परंतु त्या ठिकाणी लोकशाहीसारखं व्यवहार होत नाही. उदाहरणार्थ चीनसारखा देश आहे की त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार येतं, बाकीच्या पक्षांना निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार नाही. म्हणजे लोकशाही आहे
परंतु लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणुकीचा अधिकार हवा आहे. प्रत्येकजण निवडणुकीत उभा राहू शकतो, परंतु असे काही देश आहे की त्या ठिकाणी त्यांना अधिकार नाही. दक्षिण कोरियासारखा देश आहे की त्या ठिकाणी आजही काय प्रत्यक्ष लोकशाही असली तरी त्या ठिकाणी हुकुमशाही चालते. म्हणजेच लोकशाही ही नुसती संरचना असून चालत नाही, तर प्रत्यक्ष व्यवहार तसा केल्यास लोकशाही काय होते, समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. बघा आपल्या देशामध्ये काय होतं, बऱ्याचशा लोकांना म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही भारतात आहे असं म्हणता येईल. कारण लोकांना या ठिकाणी थेट काय दिलं होतं, प्रतिनिधित्व देणाऱ्या वेगवेगळ्या संसद आहे, राज्य विधानसभा आहे आणि वेगवेगळ्या ज्या स्थानिक शासन संस्था आहेत, यामध्ये जनतेचा सहभाग आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतात लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. राज्य स्थानिक म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुका असतात, लोकसभेच्या असतात, राज्यसभेच्या असतात, अशा वेगवेगळ्या निवडणुका होतात आणि प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणचे जे नेते असतात ते या निवडणुकीत सहभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणची जनता आहे तो आपला एक प्रतिनिधी निवडून त्या ठिकाणी शासन संस्थेवर पाठवतो आणि त्यांच्या वतीने तो राज्य कारभार करत असतो. आणि हे भारतात घडून येतं प्रत्यक्ष. म्हणून भारतात लोकशाही ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचं यश आहे. लोकसंख्या व विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झालेली आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण प्रश्नाबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायाचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झालेली आहे. बघा आताच मी सांगितले की भारतीय जी लोकशाही आहे ती यशस्वी झालेली आहे, कारण भारतामध्ये काय झालेलं आहे, जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा सहभाग आहे मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा आहे. म्हणजे जगाच्या दृष्टीने विचार केला तर भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या प्रदेशावर निवडणुका घेणे हे एक आव्हानात्मक आहे. परंतु वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदार काय झालेले आहे, राजकीय जी प्रगल्भता आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुका योग्य रीतीने आणि निःसंशयरित्या पार पडतात आणि त्यामुळे भारतामध्ये जी निवडणुका आहे ते योग्य प्रकारे होतात. सर्व लोक काय करतात, आपली भूमिका त्या निवडणुकीमध्ये मांडतात, आपलं त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतात. त्यामुळे भारतामध्ये अशा प्रकारे काय झालेलं आहे, लोकशाही खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलेली आहे. बघा यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मताधिकार. बघा तुम्ही आपल्या भारतामध्ये आता बघतायत की वेगवेगळ्या ज्या दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, त्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये बरेचसे लोक काय होतात, सहभागी होतात. आता बघा भारताच्या संविधानाने काय केलेलं आहे, प्रौढ मताधिकार तरतूद केलीच होती. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होत गेली आणि मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला होता. बघा म्हणजे ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला नव्हता त्यावेळी सुद्धा बरेचसे काय होते, या मताविरुद्ध काय होत्या, म्हणजे मताच्या बाबतीत बरीचशी काय होती, वेगळ्या तरतुदी होत्या. त्या सर्व तरतुदी काय झालेल्या आहे, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर नष्ट झालेल्या आहेत. आणि भारताच्या संविधानाने प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला 21 वर्षाची अट निश्चित करून त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. आता तो मतदानाचा अधिकार तो अधिक व्यापक आणि व्यापक करत मतदाराचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत आणलेलं आहे. म्हणजे आता 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे आणि तो त्याच्यापासून कोणीही राहू शकत नाही.
आणि त्यामुळे आपल्या संविधानाने काय केलेलं आहे, जे प्रौढ आहेत वर्ग आहे, या नव्या युवा वर्गाला अधिक प्राधान्य देत काय केलेले आहे, या मतदानाचं वय कमी करून काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. लोकशाहीची व्याप्ती आहे ती वाढवलेली आहे आणि म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मक आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदाराच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपसुद्धा त्यामुळे बदललेले आहे. बघा, आता सांगितलं आहे की तुम्हाला की भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, कारण इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. इतकी मतदारसंख्या, कारण लोकसंख्येच्या दृष्टीने आपण पुढे आहोत आणि इतकी मतदारसंख्या असलेला असा एकही देश नाही. त्यामुळे या ठिकाणी केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही काय आहे, बदल आहे. आणि वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत ते युवा मतदाराच्या पाठिंब्यामुळे काय होतात, सत्तेच्या स्पर्धेत काय होतात, उतरतात आणि आपलं नशीब हे आजमावत असतात. किंवा लोकांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने अनेक पक्ष या स्पर्धेत काय होतात, उतरतात आणि निवडणुका लढवत असतात. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाहीचे विकेंद्रीकरण. बघा, सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे आणि विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्त्व आहेत. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झालेली आहे. बघा, आपण काय बघतोय, लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे हा काय आहे, आपल्या लोकशाहीचा एक प्रकारचा गाभा आहे. कारण बघा, सत्तेत एखाद्याकडे सत्ता म्हणजे पूर्वी जे काळ जसं होतं की बळी तो कान पिळी, म्हणजे ज्याच्या अंगात ताकद तो दुसऱ्यावर वर्चस्व करणार, असं होऊ नये म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ नये यासाठी काय केले, बऱ्याचशा ज्या स्थानिक शासन संस्था आहेत त्यांना अधिकार दिलेले आहे. म्हणजे या विकेंद्रीकरणामुळे काय होतं, सत्तेच्या गैरवापराला काय होतो, आळा बसतो. त्यामुळे सामान्य जनतेत काय होतात, सत्तेत सहभागी होण्याच्या त्यांना संधीसुद्धा मिळतात. म्हणजे जी सामान्य जनता आहे त्या सर्वसामान्य जनतेला काय होतो, या सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या काय होतात, वेगवेगळ्या संधी मिळतात. आणि या सत्तेच्या विकेंद्राच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक काय केलेले आहे, तत्वामध्ये वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. म्हणजे ज्या स्थानिक लेवलला ज्या वेगवेगळ्या संस्था असतात, उदाहरणार्थ ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, अशा स्थानिक शासन संस्था यांना पुरेसे अधिकार देऊन खरी लोकशाही काय प्रत्यक्षात आणण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की 1973 आणि 74च्या संविधान दुरुस्ती जो होते त्या ठिकाणी शासन संस्थांना, स्थानिक शासन संस्थांना मान्यता मिळाली, त्यापेक्षा त्यांना वेगवेगळे अधिकारसुद्धा देण्यात आलेले आहेत. साहजिकच त्यांना अधिकार दिल्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत ही लोकशाही पोचलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यानंतर पुढचा मुद्दा आहे माहितीचा अधिकार म्हणजेच RTI. तुम्ही हा शब्द आधी ऐकला असेल, RTI. लोकशाही नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गाने झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे.
शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी, संवाद जास्त, त्याप्रमाणे लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शक होण्यास मदत झालेली आहे. आता मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला RTI हा शब्द तुम्ही याआधी ऐकला असेल. बघा, बऱ्याचशा जे संस्था आहेत, बरेचसे जे कारभार आहेत सरकारचे किंवा प्रायव्हेट कारभार आहेत, त्याच्यामध्ये काय चालतं हे सामान्य लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे काय होतात, सामान्य जनतेला काय होतात, त्या माहीत नसल्यामुळे त्यांची फसवणूकसुद्धा होते. त्यामुळे भारत सरकारने काय केलेलं आहे, हा माहितीचा अधिकार दिलेला आहे. जेणेकरून शासनाची जो संवाद आहे तो वाढला पाहिजे आणि शासन आणि नागरिक यांच्यात जितका अंतर कमी असेल, जितका संवाद जास्त असेल, तेवढी लोकशाहीची प्रक्रिया काय होणार, सकस आणि सुदृढ होईल, असा त्यामागचा उद्देश आहे. आता बघा, नागरिकांना म्हणजे जे शासन चालतं त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये आहे, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हा माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे शासनाच्या कारभारातील जी गोपनीयता आहे ती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. बघा, बऱ्याच वेळा बरेचसे जे अशिक्षित लोक असतात त्यांना एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी कारभार कशा प्रकारे चालतो किंवा त्या ठिकाणी आपली एक माहिती असेल किंवा समजा एखादी बँक असेल, त्या ठिकाणी आपलं अकाउंट संदर्भात बऱ्याचशा गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. तर माहितीच्या अधिकाराखाली आपण त्या गोष्टी काय करू शकतो, जाणून घेऊ शकतो. म्हणजे शासन व्यवहारातील जी काय आहे गोपनीयता आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, लोकांना व्यवहार अधिक खुले करण्यास, पारदर्शी होण्यास काय झालेली आहे, मदत झालेली आहे. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्नसुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे. बघा, इसवी सन 2000 नंतरच्या काळामध्ये नागरिकांना काय सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून काय केलेला आहे, त्याकडे त्यांचा कल वाढलेला आहे आणि म्हणून माहितीचा, शिक्षणाचा आणि सुरक्षेचा हक्क भारतीयांना याद्वारे मिळालेला आहे. साहजिकच यामुळे लोकशाही काय होणार, बळकट होईल हे निश्चित आहे. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.